तर 16 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ही 16 तारखेला मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती मिळते। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती येणार आहेत। तर राज्यात सुरू असलेल्या 12वीच्या परीक्षेत अनेक ठिकाणी कॉपी केल्याची प्रकरणं उघडकीस आली आहेत। यावरून शिक्षण मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संबंधित केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, तसंच पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असं दादा भुसेंनी म्हटलंय। तर सार्वजनिकरित्या कॉपी पुरवणाऱ्या पालक आणि नातेवाईकांवरही कारवाई करण्याचा इशारा भुसेंनी दिलेला आहे। जे काही संबंधित केंद्र असेल, येणाऱ्या काळामध्ये त्या केंद्रावर पुढच्या काळात रद्द बादलचा निर्णय केला जाईल। त्यांना पुढे परीक्षा केंद्राचं परवानगी दिली जाणार नाही। त्याच्यासोबतच आता ज्यांनी कॉपी केलेली आहे, जे जबाबदार असतील, स्थानिक केंद्र प्रमुख असेल, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। जे कोण संबंधित विद्यार्थी पालक असतील, म्हणजे जे कॉपीच्या संदर्भातले जे आहेत, त्यांच्यावरही त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। तर उद्या परभणीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना इतर ठिकाणी हलवण्यात आलंय। खबरदारीचा उपाय म्हणून नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय। उद्या सभागृहामध्ये अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेश विटेकर यांनी दिलेली आहे। निश्चित महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आलेले आहेत। उद्या महापौर आणि उपमहापौरची निवड आहे। आमच्या काही इच्छुक उमेदवारांनी, नगरसेवकांनी नामनिर्देशन दाखल केलेलं आहे। 24 तासावर ही निवडणूक आहे आणि निश्चित राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं। त्या अनुषंगाने काही तडजोडी झाल्या होऊ शकतात, त्या माध्यमातून आमचा प्रयत्न चालू आहे। आता बैठक आहे आमची, आता काय होईल काय नाही नंतर मी तुम्हाला कळवतो। नाही, मी सांगितलं नाही, राजकारण आहे, कधी पण काही होऊ शकतं। त्यामध्ये आम्ही 11 नगरसेवक आमच्या आता बसलेले आहेत, आमच्या चर्चा चालू आहेत, त्या अनुषंगाने आम्ही ठरवू। ते त्यांनाच माहिती, सहलीला जायची खरं गरजच नव्हती, एवढं मोठं त्यांच्याकडे संख्याबळ होतं, पण का गेलेले हे पण तुम्ही खासदार साहेबांना विचारलं पाहिजे। जिल्हा परिषदला कोणाला घेणार सोबत, राष्ट्रवादीला का शिवसेनेला? ते आता उद्या आमचे मुख्यमंत्री आणि सगळ्या नेत्यांसोबत चर्चा होणार, त्याच्यानंतर ठरवू। आम्हाला लागतातच किती माणसं,